नमस्कार. आज आपण बनवलेला आहे व्हेजिटेबल पुलाव किंवा व्हेज पुलाव. पाहू शकता किती मस्त बनलेला आहे. वा, खूप छान बनलेला आहे. मस्त एकदम सोपी रेसिपी आहे. पाहू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवतोय व्हेजिटेबल पुलाव. तर मी ह्या दावतचा बासमती राईस घेतलेला आहे, अर्धा किलो घेतलेला आहे, लांब काडीचा. आपल्याला त्याला जोपर्यंत त्याचं पाणी फ्रेश निघत नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 3-4 वेळा मी धुवून घेतलेला आहे. पाहू शकता आता स्वच्छ झालेला आहे. तर आपण त्यात पाणी ठेवून भिजत ठेवायचं आहे आता अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत आपण भाज्या शिजवून घेऊया. तर मी 1 चमचा तूप घातलेला आहे, 4-5 लवंगा आणि 2 हिरवी विलायची. तर मी फोडून टाकलेली आहे हिरवी विलायची. तुम्हाला हवी असेल तर अख्खी टाकू शकता. 3-4 दालचिनीचे तुकडे, ते छान परतून घ्यायचे आपल्याला. त्यामध्ये 5-6 काजू घातलेले आहेत मी. 3 तमालपत्र. तमालपत्र आपण नंतर काढून घेणार आहोत, पण त्याची चव येण्यासाठी 5-6 हिरवी मिरची घातलेली आहे. मला थोडंसं स्पायसी हवं आहे म्हणून. व्यवस्थित परतलेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये आता भाज्या घालायच्यात. भाज्या आपण बटाटा, फ्लावर, बीन्स, हिरवी मटार, आपल्याला हवे तेवढ्या भाज्या घालू शकता तुम्ही. कांदा घातलेला आहे, 2 कांदे घातलेले आहेत मी बारीक कापून, स्लाइस करून घातलेले आहे. 1 मोठा बटाटा साल काढून मीडियम आकारात कापून घेतलेला आहे. जास्त पातळ पण नाही कापायचा, नाहीतर तो फुटून जातो अख्खा भात होईपर्यंत. गाजर घातलेला आहे, बीन्स, मटार, फ्रेश मटार घातलेला आहे, फ्लावर, आपण ब्रोकली सुद्धा घालू शकता. आलं लसूण पेस्ट विसरले होते, तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. ती व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला, त्यामुळे छान टेस्ट येते भाताला. आपला पुलाव खूप छान बनतो. परतलेले आहे. आता आपल्याला सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. एक चमचा मीठ घातलेला आहे. मी नंतर मीठ वापरणार नाही. मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं भाज्यांना, म्हणजे व्यवस्थित शिजून निघतात त्यामध्ये. आणि आपण आता 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. मस्त वाफ पकडलेली आहे. आता आपल्याला 30 ते 35% आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या. तमालपत्र काढून घेतलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर ठेवू शकता. शिजलेल्या आहेत भाज्या बऱ्यापैकी. आपण एक बटाट्याची फोड पाहूया. मस्त शिजलेलं आहे 30-35%. आणि राहिलेल्या भाज्या भाताबरोबर शिजून निघतात.
1 चमचा धनेपूड घातलेली आहे आणि आपण भिजत ठेवलेले तांदूळ त्यातलं मी पाणी काढून घेतलंय आणि आता नुसते तांदूळ टाकलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचे. जास्त नाही हलवायचे, थोडंसं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर तांदूळ तुटण्याची शक्यता असते. आणि आपल्याला आता जेवढा तांदूळ होता त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये बरोबर मेजरमेंट आहे ते, त्यामध्ये व्यवस्थित पुलाव आपला शिजून निघतो. हे टाकलेलं आहे आता पाणी, अजून तेवढंच टाकायचे म्हणजे डबल पाणी झालेलं आहे. आता जेवढा तांदूळ होता त्याच्या डबल. आता आपल्याला उकळी येऊ द्यायची, वाट पाहायची. उकळी आल्यानंतर परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्याला मीडियम फ्लेमवरती. पाहू शकता आता थोडंसंच पाणी राहिलेलं आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आपल्याला, म्हणजे त्याची चव आपल्या पुलावमध्ये उतरते छान. मिक्स करून घेतलेला आहे. आता जास्त हलवायची गरज नाही, नाहीतर तांदूळ तुटू शकतो. आणि आपल्याला आता झाकण ठेवून एकदम कमी फ्लेमवरती बाजूला ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया. 1-2 कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत, 2 टोमॅटो, 1 काकडी, गाजर, कोथिंबीर, थोडीशी चवीपुरती मिरची पावडर घालायची. तुम्हाला नसेल हवी तर नाही घातली तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 छोटी वाटी दही घातलेलं आहे मी. मिक्स करून घ्यायचे आपल्याला. खूप छान बनलेली आहे कोशिंबीर. पाव चमचा साखर घालायची आपल्याला. परत मिक्स करायचे. पिठी साखर घातली तरी चालते, बरोबर विरघळते, त्यामुळे मी अख्खी साखर घातलेली आहे. थोडासा चाट मसाला घातला. चाट मसाल्यामुळं छान चटपटीत लागते आपली कोशिंबीर. तुम्हाला नसेल आवडत तर चाट मसाला नाही वापरला तरी चालेल. आणि आपण आता याला तडका देणार आहोत मोहरीचा. तयार आहे आपली कोशिंबीर. आता आपण तडका देऊया. मी तेल टाकलेलं आहे 1 चमचा. तुम्हाला आवडत असेल तर साजूक तूपसुद्धा वापरू शकता. तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. थोडीशी कमी होती म्हणून मी अजून घातलेली आहे थोडी. मोहरी तडतडलेली आहे. आपण आता तडका झालेला आहे. आता तडक्यामुळे खूप छान टेस्ट येते कोशिंबीरला. मस्त तयार आहे आपली कोशिंबीर. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तयार आहे आपला आता पुलाव. मस्त झालेला आहे. वा, किती छान मोकळा झालेला आहे, एकदम मस्त. आहा, खूप छान झालेला आहे. मस्त पुलाव आणि कोशिंबीर तयार आहे आपल्या आता जेवणासाठी. व्हेजिटेबल पुलाव. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवत राहा आणि खात राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.